गोवणे वणई व साखरे सूर्या प्रकल्प कालवा परिसरातील भूसंपादित आदिवासी शेतकऱ्यांचा मोबदला मागील 40 ते 45 वर्षापासून प्रलंबित असून प्रशासनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विलास सुंबडा यांनी केला आहे। आदिवासींच्या शेतातील कंपाऊंड जेसीबीने तोडण्यात आले तर काही ठिकाणी मोठ्या शेतकऱ्यांच्या वाड्यांना संरक्षण देत त्यांच्यासाठी नवीन पूल व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। ग्रामीण भागातील जुने लोखंडी पूल मोडकळीस असताना ते दुरुस्त न करता नव्या बांधकामांना परवानगी दिली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। या प्रकरणी ठेकेदारानेही कार्यकर्त्यांशी उर्मट वर्तन केल्याचा आरोप आहे। प्रशासनाने तातडीने न्याय न दिल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। बघूयात विलास सुंबडा काय म्हणालेत। नमस्कार, मी विलास सुंबडा, सामाजिक कार्यकर्ता। आज मी गोवणे वणई येथे जे पाटबंधाऱ्याचं काम चालू आहे, म्हणजे गोवणे वणईची ही हद्द आहे, येथे काम चालू आहे। खऱ्या अर्थाने आज जे पाटबंधारे विभाग, जे प्रशासन आहे, ते आदिवासींवर कोणत्या प्रकारे अन्याय करते ते तुम्ही समक्ष बघू शकता। आज बघा, हे इथून जे आदिवासींची जेवढी आदिवासी लोकांची जेवढी कंपाऊंड होती तेवढी त्यांनी कंपाऊंड पूर्णपणे जेसीबीच्या सहाय्याने तोडलेली आहे। त्यांची इकडनं पूर्ण मालकी जागा आहे आदिवासी समाजाची, परंतु आज एक सेट सावकार, म्हणजे इथे जवळजवळ 2-3 सेट सावकार आहे, त्यांची जी कंपाऊंड आहे ही जशास तशी आहे। म्हणजे आदिवासींवर अन्याय करायचा आणि सेट सावकारांना न्याय द्यायचा, हे कसलं प्रशासन? हे कोणत्या म्हणजे नियमाचं पालन करत आहे प्रशासन? 2 मिनिटावर तुम्हाला मी परत दाखवतो। सेट सावकाराचं जे कंपाऊंड आहे, जी वाडी आहे, इथे त्यांची कंपाऊंड जशास तशी आहे। हे एका सेट सावकाराची वाडी आहे। या साईडनं पण सेट सावकाराची वाडी आहे। हे बघा, ही सेट सावकाराच्या वाडीचं कंपाऊंड जशास तसं आहे, परंतु आदिवासींचं जे कंपाऊंड आहे ते पूर्णपणे या पाटबंधारे विभागाने नष्ट केलेले आहे। आणि जो पाटबंधाऱ्याचा जो ब्रिज आहे, हा वणई गोवणे हद्दीवर आहे। इथे धारक आहेत किंवा जे शेतकरी आहेत, ते आपल्या शेतीमध्ये जाण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या जी काही जरूरत पडत मोठी साधनं आहे ती घेऊन जाण्यासाठी इथे जे ब्रिज आहे ते ब्रिज तोडून एका सेट सावकाराची वाडी आहे म्हणून त्यांनी आज परत पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्रामस्थांना किंवा कोणतीही परवानगी न घेता त्या सेट सावकाराच्या बाजूने त्यांना जे ब्रिज करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे। हा कुठला नाही। आज बघत असाल की जवळजवळ 3-4 महिने झाले गोवणे वणई साखरे या पाटबंधाऱ्याचा विभागाचा प्रश्न, ज्वलंत प्रश्न चालू असताना त्यांच्या मोबदल्याच्या संदर्भात आज बऱ्याच वेळा आपण मनोर विभाग, पाटबंधारे विभाग, त्याच्यानंतर पालघर विभाग, कलेक्टर ऑफिस, भूसंपादन विभाग, त्याचप्रमाणे संबंधित जेवढे सरकारी कार्यालय आहेत सगळ्यांची पाठपुरावा करून आपण मोबदल्यासाठी लढतोय, परंतु इथे आदिवासीची जमीन गेली ते त्यांना प्रशासनाला काहीही पडलेले नाही। मग आदिवासीच्या जमिनीमधून पाठ गेलेलं आहे, त्याचं काहीही देणं नाही, परंतु एक सेट सावकाराची वाडी आहे, त्याला त्रास होतोय म्हणून त्या सेट सावकाराला सेपरेट ब्रिज या पाटबंधारे विभागाने बांधून देण्यासाठी जी तयारी दर्शवलेली आहे किंवा जो त्याच्या साईडने न्याय दिलेला आहे, ह्याला आमचा पूर्णपणे गोवणे आणि वणई गावचा पूर्णपणे विरोध आहे। बस प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर भूसंपादित शेतकरी आदिवासींना न्याय द्यावा ही विनंती।